हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार. तर आज मी बऱ्याच दिवसांनी बनवलेली आहे एक नवीन रेसिपी. काय आहे सध्याचं खूप रुटीन हेक्टिक आहे, त्याच्यामुळे असलं काही बनवायला जमत नाही हो. काय आहे, ज्या रेसिपीला 10 मिनटं लागतात ते शूटिंगच्या नादात त्याला अर्धा एक तास लागतो. म्हणजे ते सजवा, कॅमेरा सेटअप वगैरे वगैरे वगैरे. आणि मला सकाळी लवकर निघायचं असतं, त्याच्यामुळे हे सगळं मला करायला जमत नाही. सो म्हटलं आज शनिवार आहे तर हे सगळं पुन्हा सुरू करूया. कुठे थोडा ब्रेक लागले तर पुन्हा आपली गाडी चालू करूया असं म्हणत मी परत शुभारंभ केलेला आहे. तो म्हणजे तांदळाच्या खिरीने. तर तांदळाची खीर बेसिकली आमच्या घरात खूप वेळा बनते. काय प्रसंग असले तर पहिलं नाव येतं तांदळाच्या खिरीचंच. तर म्हटलं मोजकंच सामान लागतं आणि घरी सगळं होतंच, तर करून टाकूया म्हटलं. काय नाही, थोडेसे तांदूळ घेतले, स्वच्छ धुतले 4-5 वेळा आणि नंतर तांदळाच्या दुप्पट पाणी ठेवलं आणि थोडीशी उकळी आणून दिली 15 मिनटासाठी. नॉर्मल आपला भात शिजवतो ना तसंच. नंतरला खीर म्हटली तर आलं गूळ. मग गूळ थोडंसं किसून घेतलं आणि चिरून किंवा किसून कसंही घ्या, पण घ्या आणि त्याच्यामध्ये टाका. ऑप्शनल आहे, साखर पाहिजे तर साखर पण टाकू शकता. आणि आता कोकणी माणूस म्हटलं तर कुठल्या पदार्थात ओलं नारळ नसेल असं होऊच शकत नाही, त्याच्यामुळे आम्ही खिरीत टाकतोच ओलं नारळ. तर तेही टाकून घेतलं आहे. वेलचीपूड टाकून घेतली आहे, थोडेसे काजू टाकलेत, बदाम मनुके जे असेल ते टाका आणि अशा प्रकारे सर्व करा तांदळाची खीर.